गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील रामपुरी, अर्जुनी मोरगाव, खांबी आणि शिरेगाव या 4 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून 65 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे। मात्र शासनाने 1 एप्रिल 2019 पासून अनुदान बंद केल्याने या योजना चालवणाऱ्या संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत। त्यामुळे संस्थांनी सभा घेऊन 1 एप्रिल 2025 पासून 4ही योजना पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे या योजनांवर अवलंबून असलेल्या 65 गावांवर येत्या 1 एप्रिल पासून जलसंकट ओढावणार आहे। पाणी पुरवठा योजनांचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे। वाढलेली मजुरी, रसायनांचा खर्च, विजेचे बिल आणि पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। अनुदान मिळत नसल्याने या योजना दरवर्षी 4 ते 5 लाख रुपयांच्या तोट्यात जात आहेत। जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला गेला, मात्र अद्याप अनुदान मिळालेले नाही। त्यामुळे संस्था चालकांनी शासनाने 1 एप्रिल 2025 पूर्वी अनुदान दिले नाही तर 4ही योजना बंद करण्यात येतील असा ठराव केला आहे। या योजनांचा पाणी पुरवठा बंद झाला तर या 65 गावातील नागरिकांवर ऐन उन्हाळ्यात जलसंकट ओढावणार आहे। तर या नागरिकांना समस्या निर्माण झाली तर जन आंदोलन उभारण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। तो शासनाचे आता धोरण बदलल्यामुळे शासनाने या योजना चालवणाऱ्या समित्यांना 2019-20 पासून जे काही अनुदान देत होतं ते पूर्णतः बंद केलं। तरीही या समित्यांनी या योजना बंद न करता पूर्णतः लोकसहभागातून चालवणे सुरू ठेवले। परंतु आता पुढे चालवणे, वाढता खर्च आहे, त्यावरची मजुरी आहे आणि इतर अनुषंगिक जे खर्च लक्षात घेता आपल्याला या योजना आता पुढे लोकसहभागातून चालवणे शक्य आहेत। एकतर या चालवण्याकरता शासनाने पूर्ववत मिळत असलेले विद्युत देयकाचे जे अनुदान आहे 100% ते एकतर द्यावं, नाहीतर शासनाने या योजना स्वतःकडे जिल्हा परिषदेने हस्तांतरित करून त्या चालवाव्या। या उद्देशानं मंडळांनी हा निर्णय घेतला आहे आता शिखर समित्यांनी की 1 एप्रिल 2025 पासून या योजना मंडळ चालवणे असमर्थ असल्यामुळे त्या योजना त्यांनी बंद करण्याचा निर्णय आणि तशा प्रकारच्या सूचना माहिती ही संबंधित विभाग म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामीण पाणीपुरवठा यांच्याकडे देण्यात आलेले आहे। आणि पुढे मंडळांनी 1 एप्रिल 2025 पासून या योजना चालवणे बंद करण्याचं ठरवलं आहे। एकंदरीत या ज्या योजना न चालवण्याचा जो निर्णय मंडळांनी घेतलेला आहे आणि न चालवण्यामुळे ही जी काही परिस्थिती पाणी टंचाईची निर्माण होईल याला सर्वस्वी जिल्हा परिषद जबाबदार असेल। तरी त्या जिल्हा परिषद किंवा महाराष्ट्र शासनाने याची योग्य दखल घ्यावी आणि पुढे येणारे जे या परिसरातील जनतेवर जे जलसंकट निर्माण होणार आहे तरी त्याच्या निवारण करण्याकरता पुढील पावलं शासनाने उचलावी अशी आमची एकंदरीत या मंडळाची, या संस्थांची मागणी आहे। या संस्थेमार्फत खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा ही योजना चालवली जाते आणि ही सन 2011-12 पासून निरंतर सुरू आहे। शासनाने 2019 पासून कुठल्याही पद्धतीचा निधी ह्या संस्थेला दिलेला नाही, त्यामुळे योजना चालवणे खूप कठीण झालेलं आहे। तरी आमच्या संस्थेने असा निर्णय घेतला आहे की 1 एप्रिल 2025 पासून योजना न चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर आणि आम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे, ग्रामपंचायतला सूचना दिलेली आहे, जिल्हा परिषदला सुद्धा सूचना दिलेली आहे न चालवण्याचा निर्णय घेऊन। त्यामुळे बऱ्याचशा गावावर पाण्याचा खूप परिणाम पडेल आणि ते शासनाने याची दखल घ्यावी। आमच्या माहितीप्रमाणे जेव्हा उद्धव साहेब च्या शासन होता त्यावेळेस या योजनेमध्ये आम्ही भरपूर निधी आणलेला होता, जे मी त्यावेळेस उपजिल्हा प्रमुख होतो। परंतु आता ह्या देवेंद्र फडणवीसच्या शासनाच्या वेळेसपासून या योजनेला बट्ट्याबोळ लावलेला आहे। एकनाथ शिंदेच्या वेळेस आम्ही नवेगावांच्या उपविभागामध्ये आंदोलन पण केले। आमचे त्या ठिकाणचे विभाग प्रमुख नरेश बोरकरच्या नेतृत्वामध्ये एक आंदोलन जागला झाला आणि त्यावेळेस त्याने ते प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला काही अनुदान दिला। त्या 65 गावच्या पाणी पुरवठा योजनामध्ये नगरपंचायत अर्जुनी मोरगावचा पण क्षेत्र येतो आणि त्याच्या एक तुटकेच्या पुंजी आणि त्यांच्या एक चेक दिल्यामुळे ती योजना लडखड चाललेली आहे। ह्या शासनाने याच्याकडे जातीने लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या 65 गावाच्या जलसमस्येचे निवारण केले पाहिजे। नाहीतर आमच्यातर्फे अगर 1 तारखेला त्यांनी पाणी पुरवठा बंद केलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तर्फे आम्ही 1 तारखेला त्या कार्यालयावर आंदोलन करू। शासन अनेक भूलथापा देऊन
आपल्या निवडणुकीच्या पूर्वी लोकांना भूलथापा देऊन सत्तेमध्ये आले. त्यामधल्या लाडकी बहिणीला 1500च्या आधी 2100 रुपये करणार होते, त्यांना 1500 रुपये देऊन राहिले. 1500 रुपये देऊन आज त्या लाडकी बहिणीला या 65 गावामध्ये 5,000 रुपये खर्च करून पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यांचे ते 1500चे 2100 तर करत नाही, उलट त्या 1500 देऊन त्यांना उपाशी तहानानं मारण्याची हे योजनेची सरकार आहे. याच्या आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे तीव्र निषेध आहे. याच्यावरती त्याने त्वरित तोडगा काढावा. आणि येणारा गुढीपाडवा आहे, नवरात्राचा सीजन आहे, हिंदूचे अनेक संस्कृतीचे सण आहेत, त्या काळामध्ये पाणीपुरवठा खंडित झाला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाकडून आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.